नमस्कार, रामराम, जय महाराष्ट्र मंडळी. शेतकरी मित्रांनो, सततच्या पडणाऱ्या बाजारभावाला तुम्ही कंटाळले असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आता तुमच्या मालाचा भाव हा तुमच्याच हातात असणार आहे आणि तुम्हीच ठरवणार आहे. ते कसं तर जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझ्या समोर हा सोलार ड्रायर दिसत असेल. या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या पिकांवरती प्रक्रिया करू शकतात आणि कोणकोणत्या मालाला सुकवून बाजारामध्ये जास्त किमतीने विकू शकता ते जाणून घेऊया. कंपनीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. सर, स्वागत आहे. सर्वप्रथम परिचय द्या. नमस्कार, मी निखिल चोंदे. आम्ही सोलार ड्रायर्स मॅन्युफॅक्चर करतो आणि आमचा ब्रँड नेम आहे सोलार बास्केट. सोलार बास्केटच्या अंडर आम्ही जवळपास 24 टाईपचे वेगवेगळे विविध सोलार उत्पादनं तयार करतो. ज्यामधला एक फार महत्त्वाचा आणि समाजाला फार गरजेचा असलेला एक प्रॉडक्ट जो आहे तो म्हणजे आमचा सोलार ड्रायर. तर सोलार ड्रायर आपण ऐकलं असेल बराच वेळा की सोलार ड्रायर म्हणजे नक्की काय. तर ह्या मशीनला सोलार ड्रायर असं म्हणतात. आता हे मशीन करतं काय, पाण्याचा जो अंश आहे आपल्या भाजीमधला किंवा फळांमधला किंवा इतर गोष्टींचा, तो पाण्याचा अंश बाहेर काढतो. पाण्याचा अंश बाहेर काढतो, पण हे कशाला लागतं तर शेल्फ लाईफ वाढवायला. आता हे नाशवर्य पदार्थ आहेत सगळे, म्हणजे आपली कुठलीही भाजी घेतली, कुठली फळं घेतली, हे 4 दिवस 5 दिवस ह्याच्यावरती जास्त दिवस टिकू शकत नाही. ह्याच्यावरती जर आपल्याला टिकवायचे असतील तर आपल्याला रेफ्रिजरेशनसाठी जावं लागेल. ते खूप महागडी प्रक्रिया आहे. त्याला कंटिन्युअस आपल्याला एक ऑपरेशनल कॉस्ट बेअर करावी लागते. मग ह्याला दुसरा पर्याय काय की आपण ह्याचं शेल्फ लाईफ कसं वाढवायचं. शेल्फ लाईफ वाढवणं म्हणजे 6 महिने 8 महिने वर्ष 2 वर्ष आपण ह्या पदार्थांचं आयुष्य कसं वाढवू शकतो. म्हणजे ह्यांच्यामधले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते तसेच इंटॅक्ट राहायला पाहिजे, ते तसेच चांगले राहायला पाहिजे. आता हे न्यूट्रिएंट्स आपण एका चांगल्या पद्धतीने इंटॅक्ट ठेवू शकतो विथ द हेल्प ऑफ सोलर ड्रायिंग. म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करून आपण या सगळ्या नाशवर्य पदार्थांना एक लॉंग लाईफ देऊ शकतो आणि त्यांचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. प्लस ह्याचं खूप मोठं मार्केट अवेलेबल आहे. आता तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगतो. ती माहिती अशी की साधारण 40% आपलं उत्पादन जे आहे, म्हणजे तुम्ही शेतामध्ये तयार झालेला माल आमच्यासारख्या शहरामध्ये राहणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचपर्यंत नाशवर्य होतो आणि तो 40% आहे. जर आपण त्याला आकडे म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्रामच्या अंडरचे जर आपण आकडे पाहिले तर हा आकडा आहे 68 मिलियन टन. 1 मिलियन टन म्हणजे 10 लाख. 10 लाख टन. तसं आपल्याकडे शेतामध्ये तयार झाला माल आणि थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्यापर्यंत 40% तो 68 मिलियन टन हे खराब होतो. तर आपण ह्या मालाला जर आपण प्रक्रिया करून म्हणजे सन ड्राईंग करून वाचू शकलो तर त्याची शेल्फ लाईफ वाढेल, आपलं उत्पन्न वाढेल, प्लस ह्याचा फायदा सगळ्यांनाच होऊ शकतो. आता मला बराच वेळा प्रश्न, म्हणजे आपण हा व्हिडिओ आधी देखील केलेला आहे, मग त्या व्हिडिओमध्ये मला जो रिस्पॉन्स मिळाला की बाबा आपण हे ड्राइंग करायचं कसं. तर सन ड्राइंग ही खूप सायंटिफिक प्रोसेस आहे. ही एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस आहेत ह्याच्यामध्ये जी आपल्याला फॉलो करावे लागतात. जसे की आपण आता शेतामधनं माल काढला की त्याला आपल्याला 80% तर मंडीमध्येच पाठवायचं आहे आपल्या, पण 20% माल आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने म्हणजे सन ड्राइंगच्या व्यवसायाच्या दृष्टीने काय करावं लागेल तर पहिले त्याला क्लीन करावं लागेल. क्लीन केल्यानंतर आपल्याला त्याचं छान स्लायसिंग करावं लागेल. त्यानंतर ब्लांचिंग नावाची एक प्रक्रिया आहे. ती ब्लांचिंग म्हणजे प्रक्रिया काय असते की ह्याच्या आतमध्ये जे बॅक्टेरिया वगैरे आहेत जे सुकल्यानंतर पण परत येऊ शकतात, फंगस क्रिएट करू शकतात, तर त्यांना नाशवर्य करायला आपल्याला 70 डिग्री सेल्सिअसच्या पाण्यामध्ये त्यांना डीप करावं लागेल 2 ते 3 मिनिटासाठी. त्याच्यानंतर ते ब्लांच केलेले जे आयटम आहेत त्यांना आपल्याला सन ड्रायर्समध्ये टाकायचं आहे. मग ड्राइंग होणार. मग ड्राइंग झालेल्या आयटम्सला सॉर्टिंग करायचं आहे. त्यामध्ये काही पिवळं पान असेल, काही इकडचा तिकडचा काडी वगैरे असेल ती बाहेर काढायची आहे. त्याच्यानंतर त्यांना पॅक करायचंय व्हॅक्यूम पॅकिंगनी किंवा नायट्रोजन फ्लशिंगनी. म्हणजे व्हॅक्यूम पॅकिंग म्हणजे काय असतं की आपण त्याच्या आतली सगळी हवा बाहेर काढतोय. मग आता सगळी हवा बाहेर काढली की ह्यांची लाईफ अजून वाढते. किंवा जसं आपलं चिप्सचं पाकिट असतं त्यामध्ये नायट्रोजनची हवा असते, तर नायट्रोजनची फ्लशिंग करावं लागतं. तर हे 2 ऑप्शन असतात. ड्राइंग करणं म्हणजे नक्की काय तर पहिले शेतातला माल, ताजा माल घेणं चांगला क्वालिटीचा, त्याच्यानंतर त्यांना क्लीन करणं, त्यांना स्लायसिंग करणं, त्यांना निर्जंतुक करणं म्हणजेच ब्लांचिंग करणं, मग ड्राइंग करणं, मग व्हॅक्यूम पॅकेजिंग करणं. तर ही झाली एकदम वरवरची माहिती की आपण ड्राइंग करायचं कसं. आता ह्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो. तर हा आपण माल तयार केला, आता ह्यासाठी मार्केट कसं तयार करायचं.
तर मार्केट तयार करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. की एक जर समजा आपल्याला एक छोट्या स्तरावर एखादी सुरुवात करायची असेल तर आपण आपल्या स्वतःच्या ब्रँड नेमनी सुरू करू शकतो. कसं असतं की सुट्टा माल घेण्यापेक्षा जेव्हा आपल्याला कधी एक ब्रँडच्या नावाखाली माल मिळतो तर एक विश्वास असतो की बाबा की त्या अमुक कंपनीने काही ठराविक लेवलची किंवा उत्तम दर्जाची काळजी घेतलेली आहे. आपण विश्वास ठेवतो त्या प्रॉडक्टवरती. तर हा फायदा असतो की आपण एखादा स्वतःचा ब्रँड स्वतः क्रिएट केला तर. आता यात मुख्य प्रश्न पडतो तो म्हणजे याची कॅपॅसिटी नेमकी किती आहे. एका दिवसामध्ये साधारण आपण किती किलो पर्यंत किंवा किती क्विंटल पर्यंत आपण माल तयार करू शकतो. आता सन ड्राईंगचं असं असतं की कॅपॅसिटी हा प्रश्न ऍक्च्युली थोडासा वेगळा आहे. म्हणजे वेगळ्या पद्धतीने मी सांगतो तुम्हाला. आपली ड्राईंग कॅपॅसिटी ह्याच्यावर ठरते की आपल्याला नक्की ड्राय काय करायचं आहे. समजा आपल्याला कुठली पालेभाजी ड्राय करायची असेल तर काय करावं लागतं. तर पालेभाजी हे लवकर होतात, त्यामध्ये पाण्याचा अंश 90% आहे. तर पालेभाजी हे साधारण एका दिवसामध्ये ड्राय होतात किंवा फार तर फार 1.25 दिवस लागतो. आता आपल्याकडे सूर्यप्रकाश कसा अवेलेबल आहे त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. आपण पालेभाजी धुतल्यानंतर ते आपण डायरेक्ट टाकतोय का थोडंसं हडकतोय का थोड्या वाऱ्यामध्ये ठेवून मग त्यामध्ये टाकतोय. सो अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती डिपेंडंट आहे की आपल्याला नक्की वेळ किती लागणार आहे. पण सरासरी पालेभाजी एका दिवसामध्ये होतात. फळभाजी जेव्हा आपण स्लाइस करून टाकतो ते साधारण 1.5 ते 2 दिवसात होतात. ज्याच्यामध्ये खूप जास्त पाणी आहे जसा टोमॅटो झाला तर त्याला 3 दिवसापर्यंत वेळ लागू शकतो. समजा पण बेदाणे वगैरे करायचे असतील तर बेदाणे करायला प्रॅक्टिकली आता जे पारंपरिक पद्धतीने काम चालू आहे त्याला एक 10 ते 15 दिवस लागतात. तर ते आपल्या ड्रायर्समध्ये हायजिनिक कंडिशनमध्ये साधारण 7 दिवसात होतात. तर हा फायदा होतो. आणि साधारण काय प्राइस आहे ह्याची प्राइस रेंज सुरू होते. म्हणजे जर घरगुती वापरासाठी करायचं असेल तर आपल्याकडे 5 kgचा मॉडेल आहे. तो 12,500 त्याची सुरुवात होते. त्यानंतर काही लघु उद्योग सुरू करायचे असतील तर हा आपल्या समोर जो आहे तो 20 किलोचा ड्रायर आहे. ह्याची किंमत साधारण 48,000 सुरुवात होते. मग ह्यानंतर 50 किलोचा एक मॉडेल आहे त्याची किंमत 86,000 सुरुवात होते. आणि 200 किलोचं जे मॉडेल आहे ते त्याला आम्ही सोलार टनल असं म्हणतो. तो जवळपास 2,30,000 सुरुवात होते. जर याला आपण व्यावसायिक रूप दिला तर साधारण शेतकऱ्यांच्या मुलांना कशा पद्धतीनं हे फायदेशीर ठरू शकतं. फायदा असा राहू शकतो की आता काय होतं शेतकऱ्यांना हा माल पटकन बाजारपेठामध्ये आणणं हा टास्क असतो. खूप मोठ्या यंत्रणा ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत ज्यांच्या हिशोबाने शेतकऱ्याला सगळे चेंजेस करावे लागतात. पण समजा आपण ताजा माल जो आहे तो 80% शेतामध्ये नेला आणि 20% माल जो आहे तो आपल्या पद्धतीने आपल्या सवडीने आपण तयार केला सन ड्राईंगमध्ये तर हा जास्त रेटनी बाहेरमध्ये मार्केटमध्ये जाऊ शकतो. म्हणजे सन ड्राईंग जर तुम्ही आता अमेझॉनवरती चेक केलं, अमेझॉन म्हणण्यापेक्षा कुठल्याही ई कॉमर्स वेबसाईटवरती चेक केलं, गुगलवरती चेक केलं तर फ्रेश मालापेक्षा कित्येक पटीने जास्त आपल्याला ह्या सनड्राईड मालाला भाव मिळतो. आणि खूप मोठ्या प्रचंड डिमांड आहे ह्यांना युरोपियन कंट्रीजमध्ये. कारण का त्यांच्याकडे 6 महिने बर्फ पडतो, उगवतच नाही काही. मिडल ईस्ट म्हणजे जिकडे वाळवंट आहे त्यांच्याकडे हे फ्रेश भाज्या उगवतच नाही. तर हे लोक काय करतात ह्या अशा सनड्राईड आयटम्स मार्केटमधनं म्हणजे काय म्हणतात त्याला सनड्राईड प्रक्रिया केलेले भाज्या घेतात, त्यांना हायड्रेट करतात, त्यांच्या वेगवेगळ्या काय म्हणतात रेसिपीजमध्ये ऍड करतात आणि ते कन्झ्युम करतात. पूर्वी देखील आपलं एक असंच मॉडेल होतं त्यात आणि यात काय बदल केले. आता काय जसं जसं आपलं मॉडेल म्हणजे काय म्हणतात त्याला आपण ऍडव्हान्समेंट कडे चाललोय. बरोबर. आपला जो आधीचा ड्रायर होता तो उत्कृष्टरित्या ड्राय करत होता. परंतु एक गोष्ट जी होती जी आम्हाला बऱ्याच कस्टमर्सनी कळवली ती म्हणजे आम्हाला समजायला पाहिजे की आता हे ड्राइंग झालेलं आहे. किंवा मला समजायला पाहिजे किंवा मी समजा ड्राइंगला टाकलं आणि मला काही कामासाठी बाहेर जावं लागलं तर मी काय करणार. मग माझ्या ड्रायरकडे लक्ष ठेवायला कोणीच नाहीये तर मग मी काय करू. तर मग ह्या गोष्टीला आम्ही फार सिरियसली घेतलं. मग मागच्या पूर्ण वर्षभरामध्ये आम्ही एक गोष्टींची इम्प्रुव्हमेंट केली ते म्हणजे आता आपला हा जो सोलार ड्रायर आहे हा स्मार्ट झालेला आहे. तो स्मार्ट कसा झाला तर आपण आता त्याला इंटरनेटच्या माध्यमातून कुठूनही ऍक्सेस करू शकतो. इकडे आपल्याला समजू शकतो की हा ड्रायर कुठल्या चालू आहे, बंद आहे, टेम्परेचर काय आहे वगैरे वगैरे. बरं, ह्यासाठी कुठल्या लॅपटॉपची दरवेळेस गरज नाही. हा आपल्या मोबाईलवरनं पण सांगू शकतो, चेक करू शकतो.
की आपलं आता ड्रायर कुठं म्हणजे काय टेम्परेचरमध्ये आहे, त्याची ह्युमिडिटी किती आहे, पंखा आपला सुरू आहे का बंद आहे, हे सगळं आपण आपल्या मोबाईलवर नाही करू शकतो. प्लस आता आपलं ड्राइंग झालं की आपण मशीनमध्येच एक सिग्नल देतोय, एक हिरवा दिवा एक लाल दिवा. जसं ड्राइंग पूर्ण झालं तो हिरवा ऑटोमॅटिकली सुरू होणार, प्लस आपल्याला मोबाईलवरती नोटिफिकेशन येणार की आता ड्राइंग पूर्ण झालेलं आहे. सो ह्यानी काय होणार की आपण म्हणजे कुठलीही काळजी न करता आपला व्यवसाय चालू ठेवू शकतो. म्हणजे इतर जी कामं आहेत ती पूर्ण करू शकतो. पूर्ण वेळ आपल्याला ड्रायरवरती लक्ष ठेवण्याची गरज नाही. बरोबर, नक्कीच अतिशय छान पद्धतीने आपण त्यामध्ये चेंजेस देखील केलेले आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला हा व्यवसाय राबवायचा असेल तर यासाठी काही सरकारची सबसिडी वगैरे आहे का, म्हणजे काही योजनेअंतर्गत हा प्रकल्प त्याच्यापर्यंत पोहोचतो? हो, आता काही स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या, जसे की PMFAB म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, तसेच CMFAB म्हणजे हे महाराष्ट्र स्तरावर आहे. PMFAB आणि CMFAB असे 2 स्कीम आहेत. त्याच्या व्यतिरिक्त स्मार्टच्या अंडर पण देखील काही आहेत. काही क्लस्टर फॉर्मेशनच्या स्कीम आहेत, डिहायड्रेशनचे क्लस्टर तयार होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या स्कीमच्या अंडर सबसिडीज मिळत आहेत. असे बरेच स्कीम आहेत ज्यामध्ये आत्ता सन ड्राईंग किंवा डिहायड्रेशनला महत्त्व आहे. आणि आता हा एक प्रश्न भरपूर वेळा मला विचारण्यात आला होता मागच्या व्हिडिओ नंतर, की ह्याची सगळी इन्फॉर्मेशन मला एका ठिकाणी कुठं मिळते. तर हे एक प्रॉब्लेम होता की आता सगळ्या गोष्टी आपल्याला अशा छोट्या छोट्या व्हिडिओच्या फॉर्ममध्ये सांगणं अवघड होतं. आणि पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ह्याची क्युरियोसिटी आहे की आपल्याला हे डिहायड्रेशनमध्ये पुढे व्यवसाय कसे करायचे आहेत, ह्याच्यामध्ये मार्केट ऑपॉर्च्युनिटीज काय. म्हणूनच आपण आम्ही आणि आमचं एक अजून कलिग आहे ड्रायबॉक्स म्हणून, आम्ही दोघांनी मिळून आता ह्यांचं प्रशिक्षण सुरू करायचं हे ठरवलं. आता ह्या प्रशिक्षणामध्ये काय असणार आहे तर नक्की डिहायड्रेशनचं मार्केट काय, पूर्ण इकोसिस्टीम, की सर्वात प्रथम की आपल्याला ड्रायर का परचेस करायचा, आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आहोत, त्या क्षेत्रामध्ये काय उगवतं, मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे याचं ज्ञान देणे. मग अगदी सायंटिफिक पद्धतीने ह्याचं डिहायड्रेशन कसं होईल, जसं मी आधी सांगितलेल्या प्रक्रिया हे प्रॅक्टिकली तिकडे डेमॉन्स्ट्रेट केल्या जातील की ह्या प्रक्रियेला हे म्हणतात, ही प्रक्रिया अशी करायची, ह्या प्रक्रियेची गरज काय, हे त्या प्रोसेसमध्ये त्या ट्रेनिंगमध्ये कव्हर होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता ब्रँड कसा क्रिएट करावा त्याच्यावरती आम्ही हे प्रशिक्षणमध्ये पार्ट कव्हर करणार आहोत. परत ज्यांना B2B मार्केट करायचं, म्हणजे ज्यांना मोठा उद्योग करायचा, आता त्याला B2B असं म्हणतात, आणि समजा आपल्याला छोटं करायचं आहे त्याला D2C किंवा B2C असं मार्केट म्हणतात. तर हे मार्केट ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, जेव्हा आपण B2C साठी जाऊ किंवा D2C साठी जाऊ किंवा मोठ्या प्रमाणामध्ये B2B साठी जाऊ, तर हे बायर्स कोण आहेत ह्यांच्याशी आपण तिकडे ओळख करून देणार आहोत की बाबा हे आपले हे मॅन्युफॅक्चरर आहेत, अमुक अमुक मसाल्याचे किंवा अमुक अमुक सूप मॅन्युफॅक्चरिंगवाले आहेत, ह्यांना अशा मोठ्या प्रमाणामध्ये हे माल लागतो. जसे की हिरव्या मिरच्या लागतात ड्राय केलेल्या त्यांच्या रेसिपीसाठी, तर तुम्ही ह्यांच्याशी बोलू शकता डायरेक्ट 1 to 1 या ट्रेनिंग सेशन्समध्ये. म्हणजे हे मोठ्या उद्योगांसाठी. पण जर कॅपॅसिटी नसेल तर तरी देखील आपण हा करू शकतो. एखादा ब्रँड कसा डेव्हलप करायचा राईट फ्रॉम द स्क्रॅच, आपण शॉपॅक लायसन्स कसं काढायचं, आपण इंस्टाग्राम, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाचे वेबसाईट्स आहे त्यांचा कसा वापर करायचा, फोटोग्राफी कशी करायची, त्यांचे काय म्हणतात MRPs कशा डिसाईड करायचे, कमिशन्स काय असतात मधल्या एजंट्सचे, त्यांचे काय प्रक्रिया असते, फूड लायसन्सेस काय असतात, हलाल सर्टिफिकेट, GST सर्टिफिकेट, ISO सर्टिफिकेट इत्यादी लागणारे सर्टिफिकेशन्स कोणते कोणते आहेत ह्यांची आपण माहिती पुरवणार. परत एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज सर्वात जास्त आहेत आपल्याकडे. तर एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या कुठल्या आहेत, आपण ह्या लोकांपर्यंत पोहोचायचं कसं, म्हणजे गव्हर्नमेंट कसं आपल्याला सपोर्ट करतं, त्यानंतर गव्हर्नमेंट आपल्याला परदेशी हे ॲक्च्युली एक्झिबिट करायला बरीच मदत करतं, तर ती प्रक्रिया काय असते, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण त्या ट्रेनिंगमध्ये उल्लेख करणार आहोत. 1 दिवसाचं ते ट्रेनिंग असणार आहे. आणि त्या ट्रेनिंगचा फायदा असा राहील, जसं तुम्ही विचारलं की शेतकरी, नवीन शेतकरी, आधुनिक शेतकरी आहेत, नवीन शेतकरीचे मुलं जे आहेत त्यांना कसा फायदा होईल, तर हे पहिलं प्रशिक्षण फार गरजेचं आहे. कारण का परत मी की सन ड्राईंग किंवा कुठलंही डिहायड्रेशन ही एक खूप सायंटिफिक प्रोसेस आहे, त्याला एक ठराविक SOP आहे. ते SOP केल्यानंतर आपल्याला जे मार्केट रीच मिळतो तो फार नेक्स्ट लेवलचा आहे. आणि महत्त्वाचं काय की नक्की काय काय करायचं आहे आपल्याला ह्या मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायला, कारण का हा वाढणारा बिझनेस आहे. बरोबर.
हे फ्युचर आहे. माझा 4 दिवस टिकणारा माल आता 6 महिने 8 महिने वर्षभर टिकणार आहे. सो पूर्ण जगाचं लक्ष आहे आपल्या देशाकडे की आता आपण ह्या गोष्टींना पुढे कसं नेणार, आपण कसं ह्याच्यामध्ये एकदम उत्तीर्ण होणार, हे पूर्ण जग पाहते आपल्याकडे. आणि त्याचाच एक पार्ट म्हणून आपण हा सन ड्रायर डेव्हलप केला आणि आम्ही पूर्ण सपोर्ट करणार आहोत सगळ्यांना. मग ते एक छोटीशी गृहिणी जरी असली तरी चालेल, कुठला शेतकरी ज्याला ह्या क्षेत्रात उतरायचं आहे तरी आम्ही आहोत तिथे मदत करायला, किंवा कोणाला B2B मध्ये मोठं मार्केट करायचं आहे, कोणाला एक्सपोर्ट जरी करायचं असेल, येस आम्ही आहोत अवेलेबल. नक्कीच, धन्यवाद सर. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही वेळ कशाला वाया घालवताय, कॉन्टॅक्ट करा यांच्याशी आणि जाणून घ्या अधिक माहिती. आता अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यांचा नंबर हवाय. सर, आपला फोन नंबर सांगा आणि पत्ता सांगा जेणेकरून त्यांना तुमच्याशी संपर्क साधता येईल. सो हा खाली लिहिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कंपनीच्या नंबरवरती डायरेक्ट व्हॉट्सअप करा. आम्ही व्हॉट्सअपला 100% रिस्पॉन्ड करतो. त्याच्या व्यतिरिक्त solarbasket.in ह्या वेबसाईटवरती आम्ही एक गुगल फॉर्म अपलोड करतोय. त्या गुगल फॉर्मला भरून देखील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता, किंवा ह्याच नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल देखील करू शकता. तर नक्कीच मंडळी, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळाली असतील. बाकी असलेले प्रश्न तुम्ही व्हॉट्सअपवरती जाऊन त्यांना विचारू शकता आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकता. वेळ झाली थांबण्याची, थांबूया तिथं. धन्यवाद.